स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। नमस्कार, मी सौ साक्षी सचिन जोगळेकर। आज वडगाव साहित्य संस्कृती मंडळ यांचे सदस्य असणारे श्री नंदकिशोर गाडे यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत आणि आजच्या आपण त्यांच्या निवासस्थानी येण्याचं काय कारण आहे हे सांगतील श्री बाळासाहेब बोरावके। नमस्कार, मी बाळासाहेब बोरावके। आपण आज पाहतो की कचरा व्यवस्थापन एक मोठी समस्या बनलेली आहे। कचऱ्यापासून विविध प्रकारचे प्रदूषण होतात। कचऱ्याचं पाणी जमिनीत जाऊन ते दूषित होतं। तेच पाणी परत आपल्याला समजा नदीमधनं येतं आणि कचरा जाळला तरी त्याचे जे कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्याचा फार हवा प्रदूषित होती। त्यामुळे बरेच ठिकाणी जिथं हे कचरा टाकतात, नगरपंचायत म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा, तिथं एवढा काळा धूर जमा होतो की तिथल्या लोकांना बरेचसे श्वसनाचे विकार झालेले आहेत आणि त्यांनी असा तिथल्या ग्रामपंचायतींनी असा ठराव केलेला आहे की परत इकडं बाबा हे कचरा जाळायचा नाही। तर असं ती एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे। तर एवढी मोठी समस्या आपण तर निराकरण करू शकत नाही, पण आमच्या मंडळाचे सदस्य श्री नंदकिशोर गाडे यांनी आपल्या घरगुती, जिथं आपण कुठंही सुरुवात करताना एक ठीक आहे आपल्या स्वतःपासून करावे असं म्हणतो, तर त्यांनी घरगुती याच्यातनं ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याच्यापासून कंपोस्ट खत बनवलेलं आहे आणि त्यांनी ते प्रयोग यशस्वीपणे राबवलेला आहे आणि त्यांच्या जे खतामुळं झाडं वगैरे व्यवस्थित वाढलेली आहेत। तर आपण त्यांच्याकडनं आज ते प्रयोगाचं प्रात्यक्षिक पाहूया। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार नंदकिशोरजी। नमस्कार। ही कचरा व्यवस्थापनाची जी इतकी सुंदर संकल्पना आहे ही तुम्हाला कशी सुचली? सर्वसाधारण पाहता आपल्या वडगावमध्ये आठवडे बाजार भरत असतो। हो। तर आपल्या घरी 8 दिवसातून एकदा भाजी येते। तर सहज एक दिवस मी भाजी निवडता आमच्या मिसेसला पाहिलं तर ढीगभर ती मेथी, शेपू असे ते निवडताना पाहिलं। तर मी माझ्या मनात कल्पना अशी आली, हे कचऱ्यामध्ये न टाकता याची व्यवस्थापन आपण करू आणि याचं खत निर्माण करू। तर त्यामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत निर्माल्य संकलन ही जी संकल्पना राबवली जाते, त्यामध्ये आम्ही दरवर्षी जात असतो। त्यामध्ये फुलं वेगळे करणे, फळं वेगळे करणे, यातनं जे खतं निर्माण केले जाते, मग ती कल्पनेतनं मी खत निर्माण करण्याचे ठरवले। मग याची आपण सुरुवात कशी केली आणि याला साधारण कोणती साधनं लागतात? याची सुरुवात साधारण अशी केली, याला साधनं काहीच लागत नाही। साधारण आज जरी फ्लॅट संस्कृतीत आपण राहतोय तरी साधारण 3 फूट बाय 10 फूट ही गॅलरी प्रत्येकाच्या घरामध्ये असते। तर ते गॅलरीमध्ये हे व्यवस्थापन होऊ शकतं। तर साधारणमध्ये कचरा कधी होतो, आपण समजा बाजारातून आणलं, आपण जे डस्टबिनमध्ये समजा टाकलं तरच तो कचरा होतो, नाहीतर तो कचरा होत नाही आहे। उदाहरणार्थ आपण फळे खातो, केळीची साले असतात, मोसंबी खातो त्याची साले असतात, लिंबू घरामध्ये वापरलं जातं त्याची साले असतात। तर ही आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली तर आमच्या घरच्यांना तर असं सवय लागली प्रत्येकाला, बाबा आता लिंब जेव्हा खरगटं काढलं जातं घरातनं त्यावेळेस लिंबाच्या फोडी साईडला ठेवल्या जातात, फळांच्या साली वेगळ्या ठिकाणी ठेवल्या जातात, केळीची साली वेगळ्या ठिकाणी। ह्यातनं मग आम्ही काही लिक्विड खतंसुद्धा करतो आणि कंपोस्टमध्ये सुद्धा निर्माण करतो खत। अच्छा, आता नंदकिशोरजींनी आपल्याला ह्याच्यासाठी लागणारा कचरा कसा संकलित करायचा हेही आपल्याला सांगितलं आणि आजकालची फ्लॅट संस्कृती बघता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा साधारण हाच प्रश्न होता की याला जागा किती लागणार आहे, कारण आमच्याकडे जागा नाही। तर त्याचंही उत्तर आपल्याला सरांनी दिलेलं आहे की याला फारशी जागा लागत नाही। मग आता मला पुढचा असा प्रश्न आहे की मग हे खत करून याच्यातनं आपण साध्य काय करणार आहोत? साध्य म्हणजे साधारण प्रत्येकाला घर म्हणलं की साधारण तुळशीचं रोपटं, गुलाबाचं झाड, मोगऱ्याचं झाड हे साधारण प्रत्येकाला लावण्याची आवड असते। समजा हे खत जर आपण तयार केलं तर ते तुम्ही तुमच्या झाडांना देऊ शकता। म्हणजे सगळ्या प्रकारच्या झाडांसाठी आपले जे कुंडीतले झाडं आहेत त्या सगळ्या प्रकारच्या झाडांसाठी या खताचा उपयोग होणार आहे? होणार आहे, बरोबर। सुंदर। आजकाल आपण जी रासायनिक खतं बघतो त्याच्या तुलनेमध्ये हे खत नक्कीच दर्जेदार असणार आहे अशी खात्री आपल्या सगळ्यांनाच वाटते। मला असं सांगा की हे जे खत आहे हे तयार होण्यासाठी साधारण कालावधी किती लागतो?
हे खत तयार होण्यासाठी साधारण कालावधी हा 2 आठवडे लागतो आपल्याला. म्हणजे 2 आठवड्यामध्ये हे खत तयार होऊ होतं. आणि याचा फायदा झाडांना कितपत होतो? मी म्हटलं असं रासायनिकतेपेक्षाही याचा फायदा 100% जास्त असणार आहे. पण शेणखत आणि याची जर आपण तुलना केली तर त्या अनुषंगाने, कारण शेणखतही आपल्याला हल्ली अगदी विनासायास मिळत नाही, मग हा शेणखताला एक उत्तम पर्याय होऊ शकतो का? बरोबर आहे. शेणखत हे शहरीकरण, वडगावचं शहरीकरण झाल्यामुळं शेणखत हे मिळणं आपल्याला कठीण होतं आहे. बरोबर. किंवा जिथे मिळेल तिथं आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे मग आपल्या घरीच जो कचऱ्यापासून आपण खत निर्माण करू शकतो. एक शेणखताच्या तुलनेने हे श्रेष्ठच आहे कंपोस्ट खत. अगदी बरोबर. आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की काहींकडे झाडं कमी असतील, काहींकडे जास्त असतील, किंवा काही करून कोणाला देतील, मदत करतील, तर साधारण याचा अंदाज कसा येईल की किती किलो कचऱ्यामध्ये किती किलो खत होईल, असं काही सांगू शकाल? हां, याच्यामध्ये साधारण असा अंदाज आहे, साधारण थोड्या स्वरूपात जरी खत करायचं झालं तर 20 किलोची जी बादली असते त्यामध्ये साधारण आपण 25 किलो कचरा बसतो. त्या 25 किलोमधनं 2 आठवड्यामध्ये फक्त 2 किलो राहतं. 2 किलो खत आपण 25 किलो कचऱ्याचं निर्माण करू शकतो. म्हणजे आपण 25 किलो कचरा हा बाहेर टाकण्याचं टाळतो आणि खरं 2 किलो खत आपण निर्माण करतो. अच्छा, म्हणजे आपण हे पर्यावरणासाठी आपण हा फायदाच आहे. म्हणजे ही किती छान गोष्ट आहे की जो 25 किलो कचरा आपण बाहेर फेकतोय, त्या 25 किलो कचऱ्याचा 2 आठवड्यात 2 किलो कचरा होऊन तो कचरा न होता जमिनीसाठी सोनं ठरेल. सर, यातनं आपण नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता आणि हा व्हिडिओ करण्यामागचं तुमचं प्रयोजन काय? नागरिकांना पाहतो म्हणजे आमच्या एरियात जर पाहायचं ठरवलं तर साधारण दरवाज्यातनं दिसतं रोज बादली कचरा घेऊन जातात. तर मी त्यांनासुद्धा हे सांगू इच्छितो की कचरा व्यवस्थापन जर केलं तर तुमचा हा कचरा रोज गाडीत नेण्याची गरज नाही आहे. अगदी बरोबर. ह्यापासनं आपल्याला जे नगरपंचायतचे गाड्या येतात तिथे आपण थोडंसं कचरा कमी टाकू आणि ते एक आपल्याला पर्यावरणाला फायद्याचं ठरेल. ते नमस्कार, मी दीपक भालेराव. आज आपण या ठिकाणी वडगाव मावळ या ठिकाणी आहोत आणि आत्ताच आपण जो एक खतनिर्मितीवरती म्हणजे घरगुती खतनिर्मिती कशी करता येईल याच्यावरती आपण आपल्या वडगाव शहराचे जे आहेत नंदकिशोरजी गाडे यांच्या घरी आहोत. आणि हे सगळं बघितल्यानंतर माझ्यासारख्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या माणसाला असा एक प्रश्न पडतो की घरामध्ये होऊ शकतं तर मग एखाद्या अपार्टमेंटमध्ये का होऊ शकत नाही बाबा, आम्ही कसं करू शकतो? तर या दृष्टिकोनातून मी थोडासा विचार करत असताना आपण जर या कचऱ्याच्या ज्या समस्या ज्या आहेत या जर आपण बघितल्या तर वडगाव खऱ्या अर्थानं आता विस्तारतं आहे. आज नगरपंचायत आहेत, भविष्यामध्ये काही वर्षानंतर या ठिकाणी नगरपालिका येईल आणि कचऱ्याचा जो प्रश्न जो आहे जो खूप मोठा होत जाणार आहे. तर याच्यावरती आपण आत्ताच जर काहीतरी उपाययोजना करायचं ठरवलं किंवा नंदकिशोर गाड्यांनी जी आत्ता आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे याचा एक धागा पकडून जर आपण पुढे चालत गेलो तर निश्चितपणाने मला असं वाटतं का वडगावमध्ये हा कचऱ्याचा जो काही मोठा प्रश्न भविष्यामध्ये उभा राहील तो आपण कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न आपला या संपूर्ण प्रक्रियेमधून होणार आहे. आणि त्यासाठी मी नंदकिशोरजींना विनंती करतो की हा संपूर्ण जो जी प्रक्रिया आहे ही प्रॅक्टिकली कशी राबवता येईल आपल्याला, किंवा अपार्टमेंटच्या माध्यमातून वेगवेगळे जे मोठमोठे जे सिमेंटचे टॉवर उभं राहतात या ठिकाणी आपण कसं राबवू शकतो, यासाठी आपण काय करू शकतो, तर याची आपण आम्हाला संपूर्ण इत्यंभूत माहिती द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. हे पारिजातकाचं झाड आहे. तर ही जी पानगळती सध्या सुरू आहे तर हा कचरा म्हणून न टाकता हे आपण गोळा करू. आता हा गोळा केलेला जो पालापाचोळा आहे आपण हा कचऱ्यात इतर वेळी फेकून दिला असता, पण आपल्या संकल्पनेनुसार आता आपण हे मी खत निर्मितीसाठी वापरणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती आपल्याला नंदकिशोर सर दाखवत आहेत. सर, प्लीज दाखवा. खरं सांगायचं झालं तर कचरा व्यवस्थापनातून खत प्रकल्प जो निर्माण करायचा त्याला काय जास्त साहित्य लागत नाही आहे. अगदी घरगुती वापराच्या वस्तू आहेत.
ही माझ्याकडे जे कलरचं काम झालं होतं ती रिकामी बादली आहे. सुरुवातीला काय करायचं आपल्याला, ह्या बादलीला तळाशी एक 5-6 छिद्र, साईडला सगळी छिद्र पाडून घ्यायची, ती एखाद्या स्टँडवरती ठेवायची. त्यानंतर सुरुवातीला आपण एक थर 2 इंचाचा पालापाचोळा टाकून घ्यायचा आहे. पालापाचोळा जर आपण टाकून घेतला, त्यानंतर जे आपण कचरा व्यवस्थापनात जे आपण मेथीच्या काड्या ठेवल्यात त्या आपण छोट्या कात्रीच्या साहाय्याने कट करून टाकल्या तर ते विघटन करायला सोपं जातं, म्हणून ते कात्रीच्या साहाय्याने कट करायच्यात. हे असं आपण जो ठेवले कात्रीच्या साहाय्याने आपण कट साधारण 1-1 इंचाचा कट दिला तर ते विघटनासाठी सोपं व्हावं म्हणून आपण हे करायचं. हां, कात्रीने कापून टाकायचं. हां, कात्रीने कापून टाकायचं. तर ह्याच्यामध्ये आपल्या फुलाचं समजा पूजा केली जाते, ते फुलाचं निर्माल्य जे तुम्ही इथे ठेवले आहे ते सुद्धा आपण यात टाकणार आहोत आता, ते सुद्धा टाकू शकतो आपण. त्यानंतर ही कांद्याची टरफलं असतात ती सुद्धा टाकायची आपल्याला. हे साधारण आपलं 4 इंच भरल्यावरती आपण ह्याच्यात थोडीशी मातीचा 1 इंचाचा थर लावायचा. फक्त थोडीशी माती टाकली म्हणजे ते, ही माती जी आपण वापरतो ही लाल मातीच हवी, काळी माती हवी नाही, असं काही ही आहे साधारण अवेलेबल शेतामधनं आलेली किंवा परिसरात असलेली माती टाकली तरी चालते. की लाल माती सुद्धा चालू शकेल? चालू शकेल, पण शक्य असल्यास शक्यतो काळीच घ्या. चालेल. हे झालं. त्यानंतर थोडंसं ह्याला पाणी घालायचं, थोडंसं पाणी घालायचं. पाणी का घालायचं आहे, कारण जो ओलावा जो असतो ते ओलाव्याने ते बरोबर विघटन व्हायला सुरुवात होते. त्यानंतर आपण हे समजा भरलं, हा डबा साधारण ते महिन्याने 15 दिवसांनी हा भरला तर 15 दिवसांनी काय करायचं आपल्याला, लिंबाचा पाला जो असतो तो लिंबाचा पाला, कडुलिंबाचा पाला हा अतिशय गुणकारी असतो. कडुलिंबाचा जर पाला आपण त्याच्यात टाकला तर त्याच्यामध्ये किडे होऊ शकत नाही, त्यानंतर घाण वास येत नाही, त्यासाठी हा लिंबाचा पाला टाकायचा आपल्याला. ते झालं की साधारणतः 15 दिवसांनी ते काठीच्या साहाय्याने, 15 दिवस झाले की हे काठीच्या साहाय्याने हलवायचं. तुमचा हा डबा भरत आला, एकदा पूर्ण डबा भरला, साधारण हा 3 आठवडे डबा भरला की तो कंप्लीट लावून टाकायचा आणि 15 दिवसांनी त्याला, 8 दिवसांनी त्याला काठीच्या साहाय्याने हलवायचं आणि आधनंमधनं थोडंसं दही टाकायचं, 1 चमच्याभर दही. म्हणजे दही म्हणजे असं ठेवायचं जे आपण खातो ते दही नको आहे. घरामध्ये असं आंबट झालेलं दही असतं की आता नको आहे, फेकून द्यायचं. फेकून देण्यापेक्षा ते असं दही याच्यामध्ये टाकून द्यायचं. ते दह्याने विघटन होतं आणि खत निर्माण व्हायला दह्याची मदत होती. आम्हाला असं सांगा की हे जे दही टाकायचे हे की दर 8 दिवसांनी टाकायचे की ज्या ज्या वेळेला आपण कचरा त्यात टाकत जाऊ त्या त्यावेळी दही टाकणं आवश्यक आहे? नाही, हा जेव्हा डबा भरणार आहे, तुमची कंपोस्टची प्रक्रिया जेव्हा सुरू होणार आहे तर ते हलवून घेतो त्यावेळेस हे दही टाकायचं. कारण तो डबा भरलेला असतो तुमचा. हे साधारण आपला डबा 15 दिवसात भरू शकतो आणि तो 15 दिवसांनी भरलेला डबा 2 आठवड्यात त्याचं खत होतं, असं ते आहे. म्हणजे असं शक्य असल्यात कंटिन्यू चालायचं म्हणलं तर महिन्यातनं 2 डबे निघू शकतात, पण माणसाकडे वेळ पण पाहिजे तेवढा, तो एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे थोडक्यात 15 दिवस तुम्ही तुमचा कचरा ह्याच्यामध्ये संकलित करून त्याच्यानंतर 8 दिवसांनी थोडं थोडं हलवून त्याच्यामध्ये दही, पाणी हे घालायचंय. पुढची कृती सांगता का? आता हे झालं. हे झाकण आहे ना, ह्याला झाकण लावून बंद ठेवायचं. आपण हा पुठ्ठा घेतलाय, याचा काही वापर करायचा आहे? हा पुठ्ठा असा आहे की ओला कचरा सुका कचरा जे म्हणतो, आता पुठ्ठा आहे तर हे काय आपल्याला कचऱ्यामध्ये टाकायची वस्तू नाही. हे जे असे बारीक बारीक पीस केले ते ह्याचं सुद्धा विघटन होतं आणि ह्याचं खत तयार केलेलं आहे. दाखवतो तुम्हाला प्रत्येकाला मी, ते खत तयार केलेलं आहे ह्याचं. हे पुठ्ठा टाकला ना म्हणजे ओला कचरा आणि सुकाचा कचरा, म्हणजे समजा पाणी ह्याच्यात समजा जास्त होतं तर पुठ्ठाबरोबर शोषून घेतो, म्हणजे हा फायदा होतो त्याचा. म्हणजे हा जो आपण जो कचऱ्यात टाकणं पुठ्ठा होता आपण खताला वापरला. ज्या ज्या गोष्टीचं विघटन होतंय ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आणि कंप्लीट ते खतामध्ये निर्माण होतं. अच्छा, आता पुढे काय करूया त्याचं? काय नाही, हे झाकण घट्ट लावा आणि फक्त 8 दिवसांनी एकदा ते काठीच्या साहाय्याने हलवायचं.
इथे हळद दिसतीये, हळदीचा काही आपण वापर करणार आहे का ह्याचा? हळद जेव्हा आपण एखाद्या दिवशी लिंबाचं पाळ आपल्याला मिळत नाही किंवा झाडावर आणणं शक्य होत नाही, मग त्यावेळेस आपण ही हळद आहे ना, ही हळद साधारण 1 चमचा, अशी 1 चमचा हळद त्याच्यामध्ये टाकायची. हळदीचं सुद्धा हळद हे गुणकारी आहे, जंतुनाशक आहे, त्याने सुद्धा आपल्याला किडे होऊ शकत नाही. हां, प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आलाच असेल की कडीलिंबाचा पाला जर आम्हाला मिळत नसेल तर मग आम्ही काय करायचं, मग या कचऱ्याचा वास येणार आहे का, घरात ठेवणं असह्य होणार आहे का? तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही, त्याचाही उपाय आपल्याला सरांनी दिलाय. हळद आपल्या घरामध्ये, सगळ्यांच्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असते. बरोबर बरोबर. अशा पद्धतीने हे जे कंपोस्ट खत तयार केले आपण, तर हे आता हे बघा, मी कालच 8 दिवसांनी मिरची लावलेली, ते मिरचीला आपण अगदी थोड्या प्रमाणात देतो. त्यानंतर इकडे भेंडी लावलेली बघा मी. मी आत्तापर्यंत कोणतेही रासायनिक खत ह्या माझ्या बागेला वापरत नसतो. कायम कंपोस्ट खत आणि आमच्या बाजूवरनं शेणखत मिळत असतं, त्याचा वापर मी करत असतो. नमस्कार. आज आपण नंदकिशोर गाडे यांच्याकडून कंपोस्ट खताच्या विषयी माहिती घेतलेली आहे. आपल्या मनामध्ये शंका येते की आपण ह्या कंपोस्ट खताचं करायचं काय. आपल्याकडं जर जागा असेल, आपल्याकडे उपलब्धता असेल, तर आपण अशा पद्धतीने पॅक करून आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रपरिवारांना, ज्यांना हे करणं शक्य नाही, त्यांनासुद्धा हे कंपोस्ट खत वापरायला देऊ शकतो. फक्त फुले झाडे नाही, तर ह्याच्यातून फळभाज्या, आपल्या टेरेसवरती जी गार्डन आहे त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे वेल लावू शकतो आणि या खताचा वापर करून आपण सेंद्रिय शेतीतून उत्पादनं तयार करून आरोग्यपूर्ण अशा भाजीपालाही पिकवू शकतो. वडगाव शहर आता हे मोठं होतं आहे. वडगाव शहरामध्ये कचऱ्याचे डोंगर नको, तर आरोग्याच्या सर्व सोयींनी युक्त असलेला नागरिक आपल्याला हवा आहे. त्यामुळं वडगाव साहित्य कला मंडळातर्फे आम्ही वडगावकर नागरिकांना आवाहन करतो की आपला कचरा हा वेस्टेज म्हणून फेकून देऊ नका, प्रशासनावरती त्याचा भार देऊ नका. याउलट आपण आपल्या पद्धतीने याचं खतात रूपांतर करा आणि आपण एक आरोग्यपूर्ण वडगाव निर्माण करण्यास मदत करू. वडगाव साहित्य कला मंडळातर्फे आपल्या सर्वांना याविषयी आवाहन करण्यात येते की आपण ह्या सर्व मंडळातर्फे जो उपक्रम राबवतो त्याचा सहभागी व्हा आणि या पद्धतीने आम्हाला पाठिंबा द्या. धन्यवाद.